रामचरिताची मोहिनी नित्यवसे माझ्या मनी. जुळणी केली म्हणून संकलनाची. नमस्कार, मी सौमित्रेय भट. आपलं सर्वांचं काव्यरसरंजनमध्ये मनापासून स्वागत. श्री रामरक्षा स्तोत्र एक अभ्यास या अंतर्गत श्री रामरक्षा स्तोत्र समजून घेऊन म्हणण्यासाठीच्या अभ्यासाचा आज भाग 3 सुरू होत आहे. विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य श्रीराम माझ्या कानांचे रक्षण करो. ज्यांचं शिक्षण चालू आहे अशांसाठी हा चरण फार अर्थपूर्ण आहे. जे गुरु सांगतील ते ऐकायचं. ज्ञान ग्रहण करण्याचं महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे कान. गुरूंनी सांगितलेलं या कानांनी ऐकलं, त्या कानांनी सोडलं असं नाही केलं त्यांनी. श्रीरामांनी हे त्यांचं सगळं जे शिक्षण चालू होतं अरण्यामध्ये, त्यावेळेला नेमकं काय केलं हे आता आपण पाहू. कारण यज्ञरक्षणासाठी श्रीरामांना विश्वामित्र घेऊन गेले होते. रानावनामध्ये चालताना गुरु विश्वामित्र शस्त्र, अस्त्र, मंत्र या सगळ्यांचं ज्ञान देत होते. त्यावेळी पाटी, पेन्सिल, वही, पुस्तक, कम्प्युटर, ऑडिओज, व्हिडिओज, टेस्ट सिरीज यातलं काहीही नव्हतं. कानात प्राण आणून ऐकायचं, त्याचं मनन चिंतन करायचं. गुरूंनी सांगितलेल्या उत्तमोत्तम गोष्टी ऐकून त्यांच्यासारखं आपल्याला वागायचं आहे हे मनावर ठसवायचं. चालता चालता इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, नीतिशास्त्र असं सगळं त्यांना गुरूंनी शिकवलं. आपल्या कुलातल्या अनेक राजांचे अनुकरण पुढे श्रीरामांनी केलं. त्यामुळे त्यांच्या राज्याला रामराज्य म्हणून नेहमी गौरवलेलं आहे. कानात प्राण आणून श्रीरामांनी विद्या संपादन केली. यासाठी चित्त किती एकाग्र करायला लागलं असेल त्यांना. एखादी आयुष्य बदलून टाकणारी महत्त्वाची गोष्ट एखाद्याला हळूच कानात सांगितली जाते, त्यावेळेला त्याला कानमंत्र दिला असं आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये एक महत्त्व आहे काहीतरी विशिष्ट. नवविधा भक्तीत तर श्रवणाला प्रथम स्थान दिलेलं आहे. कोणी सांगितलेलं ऐकायचं, त्याचं मनन करायचं आणि नंतर तसं आचरण करायचं. या पुढील पायऱ्यासुद्धा महत्त्वाच्या असतात. योग वासिष्ठात गुरूंनी धन्योद्गार काढले की मी धन्य झालो. का बरं? तर मला असा शिष्य मिळाला, म्हणजे श्रीरामांसारखा. म्हणजे यावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मी माझ्या गुरूंना हे समाधान दिलं पाहिजे की गुरूंना शिष्याचा अभिमान वाटावा. माझ्या गुरूंना हे समाधान मी देईन. त्यासाठी श्रवण महत्त्वाचं. आपल्या कानावर चांगल्या वाईट गोष्टी सतत येऊन आदळत असतात. त्यातल्या चांगल्या तेवढ्या स्वीकारण्याचं आणि वाईट गोष्टींना बाहेर ठेवण्याचं भान या कौसल्याचा पुत्र श्रीरामांनी मला द्यावं असं बुधकौशिक ऋषी म्हणतायत. आता हा श्लोक आपण पुन्हा पाहू. कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रियश्रुती. घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः. यज्ञाचं रक्षण करणाऱ्या श्रीरामांनी मखत्राता, म्हणजे हे विशेषण इथे श्रीरामांसाठी आलेले, तर त्यांनी माझ्या नाकाचं रक्षण करावं. मग ते म्हणतात घ्राणं म्हणजे नाक, म्हणजे पंचप्राणाचं ते महाद्वार आहे. नाक शरीराची शुद्धता करतं आणि मख म्हणजे यज्ञ. यज्ञ वातावरणाची शुद्धता करतं. यज्ञरक्षण करण्यासाठी, यज्ञरक्षण म्हणजे मखरक्षण,
म्हणून मग त्यासाठी मखत्राता हा शब्द इथे आलेला आहे. तर हे यज्ञरक्षण करण्यासाठी राम लक्ष्मण गुरु विश्वामित्रांबरोबर गेलेले होते. यज्ञामध्ये ज्या समिधांचं हवन होतं त्याचबरोबर तूप वगैरेही सामग्री की जी औषधी गुणधर्मांनी युक्त असते, त्यामुळे हवा वातावरण हे शुद्ध होत असतं. ते तसं करण्याचं काम श्रीरामांनी केलं. त्या यज्ञाचं रक्षण विश्वामित्र करू शकत नव्हते का? ते क्षत्रिय होते, शूर होते. मग का बरं? कारण काय होतं की त्यांनी मग राम लक्ष्मण यांना बरोबर का बरं नेलेलं होतं? कारण विश्वामित्रांनी यज्ञाची दीक्षा घेतलेली होती आणि अशा प्रकारे दीक्षा घेतलेली असताना ते युद्ध हिंसा करू शकत नव्हते. म्हणून राम लक्ष्मणांना घेऊन ते गेलेले होते. केवळ ऋषीमुनींनी केलेले यज्ञ इतकाच सीमित अर्थ नाही, तर कर्मयज्ञ म्हणजे आपण जी काही कृती करतो ती व्यवस्थित करायची असेल तर श्वास आधी स्थिर पाहिजे, मग पवित्र निरामय असा असावा तो. त्या काळी तुपाच्या चंदनाच्या आहुतीने वातावरण शुद्ध होत असे, म्हणजे ही यज्ञाची फलश्रुतीच असते. मग आज मी आजच्या काळात वातावरण शुद्ध ठेवीन, ते कशा प्रकारे याचं भान आणि ज्ञान मला हवं. पूर्वीच्या ऋषींसारखा मी यज्ञ करून हवन करणार नाही, पण वातावरण शुचितेसाठी विज्ञानाचा आधार घेऊन मीही प्रयत्न करेन की वृक्षतोड थांबवणे, हवा पाणी भूमी ज्यामुळे अशुद्ध होते ते अनेक प्रकार आहेत, ते सगळं टाळण्याचा मी प्रयत्न करेन. घरामध्ये अग्निहोत्रसुद्धा करू शकेन. त्यामुळे मला शुद्ध हवा श्वास घेण्यासाठी नक्कीच मिळेल. आपल्या प्रत्येक कृतीचा संदर्भ यज्ञाशी लावता येईल जर ती निष्काम वृत्तीने केली. मग आपली प्रत्येक कृती करताना आपण यज्ञ करतो आहोत ही भावना मनामध्ये ठेवायला हवी. वातावरणात अशुद्धता म्हणजे त्या काळी राक्षसांनी निर्माण केलेली होती आणि आताही वातावरण दूषित केलं जातच आहे. फक्त राक्षस वेगळ्या स्वरूपात आहेत. त्यांचा निपात करण्यासाठी आणि वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी यज्ञ रक्षण करणाऱ्या श्रीरामांनी मला माझा मार्ग दाखवावा आणि माझ्या नाकाचे रक्षण करावे. लक्ष्मण म्हणजे श्रीरामांचा जीव की प्राण. आयुष्यभर श्रीरामांच्या पावलावर पाऊल ठेवलं त्यांनी. सौमित्र हे त्याचं नाव. सौमित्रावर जीवापलीकडे प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो. लक्ष्मण सतत सोबत असे श्रीरामांच्या आणि लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरचे भाव हे श्रीरामांना अगदी तत्क्षणी समजत असत. लक्ष्मणाला फार चटकन राग येत असे आणि श्रीरामांना याची जाणीव होती. म्हणून मग लक्ष्मणाच्या रागावर आपल्या वात्सल्याचे पांघरूण श्रीरामांनी नेहमी घातलं. त्याच्या केवळ बोलण्याकडेच नाही तर मनाकडेही श्रीराम काळजीपूर्वक लक्ष देत असत. असं वात्सल्य जपणारे श्रीराम माझ्याही मुखाचं रक्षण करत. मुखावाटे शब्द बाहेर पडताना माझ्या मनाकडे श्रीरामांनी लक्ष द्यावं. वैखरीपर्यंतचा शब्दाचा प्रवास सौमित्राच्या मुखाचे रक्षण करणाऱ्या श्रीरामांनी संतुलित करावा. इथे सौमित्र हा जो शब्द आलेला आहे त्याचा नीट आपण अभ्यास केला पाहिजे की सौमित्र असं का इथे लक्ष्मणाचं म्हणून नाव घेतलेलं आहे. की वाल्मिकी रामायणात ती सुमित्रा सुमित्रा म्हणजे लक्ष्मणाची आई ती होती. मग चांगले मित्रत्व जपणारी अशी ती होती की ज्या वेळेला तिला डोहाळे लागले त्यावेळेला माझ्या पुत्राने
त्याच्या वडील बंधूची सेवा करावी, अशा प्रकारचे तिला डोहाळे लागलेले होते. आणि मग पुढे सुद्धा तिने ज्या वेळेला वनवासात जायची वेळ आली त्यावेळेला आपल्या मुलाला परवानगी दिलेली होती आणि उलट रामाची सेवा कशी करतेही सांगितलं होतं तिने. म्हणजे अशा पद्धतीने की हे अद्वैत आहे, या दोघांमध्ये अभेद आहे की त्यांना वेगळं नाही करता येत, हेच नेहमी सुमित्रेने स्पष्ट केलं. म्हणून तिचा पुत्र म्हणून सौमित्र असा इथे उल्लेख आलेला आहे. आता पुढं पाहू की जिभेचं रक्षण करणाऱ्या श्रीरामांना विद्यानिधी आणि कंठाचे रक्षण करणाऱ्या श्रीरामांना भरतवंदितः असं वर्णन आलेलं आहे. जिह्वां विद्यानिधी पातु कंठं भरतवंदितः स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेश कार्मुकः. पहा, बुधकौशिक ऋषींनी प्रत्येक शब्द किती विचारपूर्वक योजलेला आहे की बुधकौशिक ऋषी म्हणतात, सर्व विद्या धारण करणारा राम माझ्या जिभेचे रक्षण करो. आता जिभेचा संबंध बोलण्याशी येतो, चव घेणे खाणे यासाठी पण येतो, पण आता इथे आपला जो संदर्भ आहे तो जिभेचा कशाशी येतो तर बोलण्याशी येतो. माणसाला कडू खायला आवडत नाही, पण तो कडू मात्र सहज बोलू शकतो आणि इतरांची मनं दुखावू शकतो. पण आपण बोलण्याने माणसं न तोडता जोडली पाहिजेत, श्रीरामांसारखी. शत्रूशी बोलतानाही कधी त्यांची वाणी कटू झाली नाही. आणि दुसरं महत्त्वाचं काम ते आहे विद्याधारण करण्याचं. की विद्याधारण करण्याचं जे काम आहे तर गुरूंकडून ऐकलेलं ज्ञान बोलून आत्मसात करणं हाच एक मार्ग होता त्या काळी अभ्यासाचा. म्हणजे वहीत लिहून ठेवणं, मग नंतर कधीतरी ते छान पाठ करणं वगैरे हे काही नाही. आणि कम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवणं हे तर खूपच पलीकडची गोष्ट. चांगलं ऐकायचं, चांगलं बोलायचं, शब्दसाठा वाढवायचा आणि बोलणं रसाळ ठेवायचं. म्हणजे त्याच वेळेला हे सगळं काम झालं पाहिजे. रानावनात कंदमुळं इत्यादीचा आहारसुद्धा सगळा शुद्ध असायचा. शुद्ध आहार वाणीवर चांगला परिणाम करतो. सात्विक आहार तेज निर्माण करतो. तामसिक आहार तशाच प्रवृत्ती निर्माण करतो व वाचेवर तसाच परिणामही करतो चांगला. अशा प्रकारे विद्या प्राप्त करून विद्येचा सागर म्हणून ओळखले गेलेल्या श्रीरामांनी माझ्या जिभेचे रक्षण करावे. म्हणजे भाषण आणि भोजन ही दोनही कामं जी जिभेची आहेत ती पवित्र ठेवली जावीत. जिभेवर सरस्वती वास करते म्हणून त्या जिभेचा वापर निंदा करण्यासाठी करायचा नाही. यानंतर कंठं भरतवंदितः असं जे म्हटलेले ते पाहू की भरतानी ज्यांना वंदन केलं आहे त्या श्रीरामांनी माझ्या कंठाचं रक्षण करावं. असं का बरं म्हटलं असेल की भरत आणि श्रीराम यांची गळाभेट इथं आठवायची. की अगदी असं गळ्याला त्यांनी लावून घेतलं असं नेहमी वर्णन येतं. पहा, भरत राम यांची भेट आहे त्यासाठी. श्रीराम वनवासात गेल्यानंतर आपल्या आजोळी गेलेला भरत अयोध्येत आला. त्याच्यासाठी राजसिंहासन सज्ज होतं. कैकेयी मातेने सर्व सिद्धता केलेली होती. पण भरतानी आपल्या आईला दूषण दिलं, तिला बोल लावले. अगदी मातानो तू वैरिणी असं म्हणू लागला. अशी कशी तू आई असं म्हणून राजसिंहासनाकडे पाठ करून तो शोक करू लागला. अतिशय रागावून मोठमोठ्याने तो बोलत होता. तो रामांना शोधत वनात आला आणि त्यांना मला राज्य नको, तुम्ही परत चला अशी विनवणी तो करू लागला. कारण भरताचं श्रीरामांवर अतिशय प्रेम होतं. ज्येष्ठ बंधू म्हणून राज्यावर श्रीरामांचा अधिकार असताना आपल्या मातेने हे काय केलं?
यासाठी तो कैकेयी मातेला वारंवार दोष देत होता. अगदी कडक शब्दात तिची निर्भत्सना तो करत होता. रागाने भावना अनावर होऊन त्याचा कंठ दाटून आला. त्याचा परिणाम म्हणून त्याच्या तोंडून शब्द फुटेनासा झाला. कंठात विशुद्धी चक्र असतं आणि त्याचा नामजपाशी संबंध असतो. भरत नेहमी राम नाम जप हे करत असे. आता बंधुप्रेमामुळे त्याची जी अवस्था झालेली होती की कंठामधून शब्द जो फुटत नव्हता, हे श्रीरामांनी जाणलं होतं. श्रीरामांनी त्याला अगदी जवळ घेतलं आणि कैकेयी मातेला दोष देण्यापासून थांबवलं. गळ्याशी लावून घेतलं. कंठम भरतवंदितः इतकं जवळ घेतलं मायेनी की रुद्ध झालेला भरताचा कंठ श्रीरामांच्या गळाभेटीने मोकळा झाला. त्यावेळी नेमकं काय झालेलं असेल याचा आपण फक्त कल्पनेने विचार करू शकतो. स्वरयंत्र एकदा नादुरुस्त झालं तर ते पुन्हा दुरुस्त होऊ शकत नाही. पण श्रीरामांच्या स्पर्शाने ते काम अगदी सहज केलेलं होतं. दाटलेला कंठ मोकळा झाला. चित्रकूट पर्वतावर त्यावेळेला राम होते. तिथून ते खाली आले भरताला भेटायला. देव आला भेटायला. अशा पद्धतीने चित्रकूट पावन झाला त्या क्षणी. म्हणजे तेच महत्त्व आपण पंढरीचं पण आहे असं म्हणतो ना, की आपल्या भक्तांनी फेकलेल्या विटेवर साक्षात परब्रह्म वाट बघत उभं राहिलं भक्ताची करकटावर ठेवून. म्हणजे मग अशा प्रकाराने देव भक्तासाठी धावत येतो याची आपल्याला इथे आठवण येते. त्यावेळी त्यांनी भरताला जो उपदेश केला त्यात कर्तव्याची भावना जागी केली. म्हणजे जेवढा जिव्हाळा होता तेवढाच की याच्या हातून काही चूक घडू नये, त्याला बरोबर आपण योग्य मार्ग दाखवावा, ही भावना पण किती सुंदर आहे इथे. अशा प्रकाराने भरताला कर्तव्याची जाणीव करून देणारे श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करोत. त्यानंतर भरतानी निस्पृहपणे राज्य केलं की राज्याचे स्वामी राम आहेत. त्यांच्या पादुका राजसिंहासनावर ठेवून तोही राज्याचा उपभोग शून्य स्वामी म्हणूनच कार्यरत राहिला. अशा प्रकाराने भरताला कर्तव्याचं स्मरण देणाऱ्या श्रीरामांनी आपल्याही कर्तव्याचं स्मरण आपल्याला करून द्यावं ही प्रार्थना केल्यानंतर दिव्य अशी शस्त्र ज्यांच्यापाशी आहेत अशा श्रीरामांचे स्मरण केले आहे. स्कंधौ दिव्या युद्ध पातो असं त्यासाठी म्हटलेलं आहे. आता उर्वरित भागासाठी आपण उद्या भेटू भाग 4 तोपर्यंत धन्यवाद. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.